नमस्कार मित्रांनो, मी कोकणी कौस्तुभ स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं समजलं असेल आजचा व्हिडिओ कशावरती आधारित आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला तोतापुरी आंबे ह्याची माहिती देणार आहे. तर तोतापुरी आंब्यांची लागवडपासून ते पूर्ण आंबे यायचं तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. जेवढी मला माहिती आहे तितकी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत देणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, तुम्ही आता जे बघू शकता हे सगळे तोतापुरी आंबे आहेत. बघू शकता. काय बोलताय? तर मंडई ही तुम्हाला दिसत आहेत हे तोतापुरी आंबे आहेत. ह्यांची साईज ना खूप मोठी असते. बाकी इतर आंब्यांपेक्षा तर हे खूप मोठे असतात. साईजला सगळ्याच ह्याला हे मोठे असतात. बघू शकता. आताशे तर हे साधारण झाल्यात, अजून ह्याची वाढ व्हायची आहे. पुढच्या महिन्यापासून पिकतील. हे आताशी तर ही यांची बारीक साईज आहे. हे अजून मोठे होतात असे उंचीला पण आणि हाईट साईजला पण. तर बघा, संपूर्ण बघू शकता. इथे ही झाड छोटं आहे तरी ह्याला आंबे भरपूर आहेत. बघू शकता. हे इथे पण एक झाड आहे. बघा मित्रांनो, हे बघा. मित्रांनो, हे झाड उंचीला बघा आणि ह्याला आंबे बघा तुम्ही. मंडई, तोतापुरी आंबे हे दिसायला बाकी आंब्यांपेक्षा पूर्ण वेगळे असतात, कारण की ह्यांची साईज ही मोठी असते. आणि हे आंबे जास्त करून तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ह्या देशात आढळून येतात जास्त करून. तेव्हा ते आपल्या भारतात ट्रान्सपोर्ट होतात ह्या आंब्यांची. हे आंबे पिकले तरी हे हिरवेच दिसतात. इतर आंबे कसे पिकल्यावर पिवळे दिसतात तसे हे पिवळे नाही. हे आंबे पिकल्यावरती हिरवेच दिसतात, पण ते पिकलेले असतात. इतर आंबे कसे गोड आणि रसादार असतात तसे हे आंबे नसतात. हे आंबे आंबट असतात, आंबट टाईपमध्ये असतात थोडे. आणि आणि अगर समजा तुम्हाला सॅलेड, लोणचं आवडत असेल तर हे तोतापुरी आंबे हे उत्कृष्ट आंबे आहेत त्या ह्याच्यासाठी. पण हे आंबे गोड नसतात जास्त करून.
तर मंडळी, मी आशा करते व्हिडिओ तुमका आवडलो असत. तर माझ्याकडनं जितके प्रयत्न झाले तितकी मी तुमका माहिती सांगितली, माका माहिती होती तितकी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. मेहनत भरपूर करते व्हिडिओसाठी. लाईक कमेंट शेअर नक्की करा. व्हिडिओ लवकरात जास्त शेअर करा तुम्ही लोक. आणि भेटू पुन्हा एकदा नवीन चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देवा काळजी.